नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात अत्यंत महत्त्वाच्या बातमीने. कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिसचा धोका दिवसेंदिवस वाढतो आणि या आजाराशी दोन हात करण्याकरता मुंबई पालिकेनं टास्क फोर्स स्थापन केली आहे. नायर, सायन, केम, कूपर अशा 4 रुग्णालयातील डोळे, नाक, कान, घसा, मेडिसिन या विभागाचे विभाग प्रमुख, 4ही रुग्णालयाचे अधिष्ठाता अशी टास्क फोर्सची स्थापना झाल्यानंतर 2 दिवसातच मुंबईतल्या सगळ्या रुग्णालयांना काळी बुरशी या आजाराशी कसं नेमकं लढायचं याबद्दल एक नियमावली तयार केली जाणार आहे. म्युकरमायकोसिस संबंधित आज पहिली बैठक झाली असून लायपोझोमोल एफोटेरिसिन औषध विकत घेणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. केईएम मध्ये आणि नायर मध्ये आम्ही वेगळे वाट तयार केलेले आहेत. ते उपचार पद्धती त्यांची आम्ही निश्चित केलेली आहे. आता आणखी त्यामध्ये एक वाक्यता यावी म्हणून आजच आम्ही एक कृती दल आम्ही गठीत केलेलं आहे महानगरपालिका क्षेत्रापुरतं. आणि त्यामध्ये सायन, नायर, केईएम आणि कूपर या महाविद्यालयाचे जे विभाग विभाग आहेत त्यांची एक टीम राहील आणि त्या टीमद्वारे नेमकं आपलं ट्रीटमेंट प्रोटोकॉल काय असेल, आपल्याला आणखी काय काय सुविधा वाढवाव्या लागतील. जर म्युकरमायकोसिस जर एखाद्याचा प्रादुर्भाव झाला तर तो वेळीच जर आपल्या लक्षात आणला तर वेळीच उपचार केला तर त्याच्यावर अधिक गंभीरता त्यामध्ये होणार नाही आणि रुग्ण बरं होण्याचं प्रमाण देखील वाढू शकेल, कालावधी देखील तो कमी होऊ शकेल. एक लक्षात घ्या, हा आजार गंभीर आहे. सायनमधील म्युकरमायकोसिसचे रुग्ण पाहून तुमचं मन विचलित होऊ शकतं. तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, पण जर तुम्हाला या आजाराची गंभीरता कळाली नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. पहा, आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडेंनी काळी बुरशी या आजाराने ग्रस्त रुग्णांशी केलेली ही बातचीत. न्यूज 18 लोकमतचा प्रयत्न आहे की म्युकरमायकोसिस हा आजार प्रत्येकानं गंभीरपणे घ्यावा आणि यासाठीच आपण आलोय सायन हॉस्पिटलच्या या वॉर्डमध्ये जिथे आपण रुग्णांना ट्रीटमेंट दिली जाते. हृदयराम आपण बघतोय की हृदयराम खरं तर त्यांना डायबिटीज आहे आणि म्युकरमायकोसिस झाल्यानंतर त्यांचा डोळा एक काढण्यात आलेला आहे. ही चित्र विचलित नक्कीच करू शकतात, पण त्याचबरोबर तुम्हाला विचार करायला लावणारी आहेत की असं आपल्याबरोबर आपल्या आप्तेष्टांबरोबर होऊ नये आणि म्हणून जर कोणत्याही प्रकारचे साइन्स किंवा सिम्टम्स आढळले तर कृपया डॉक्टरकडे जा. रुद्ररामच्या पत्नी आहेत, ये बताइए कि उनको क्या हो रहा था? कुछ नहीं हुआ, सिर्फ सर दर्द करा. सर ऐसा हुआ, फिर ऐसा थोड़ा थोड़ा दवा लाई छोटे मोटे डॉक्टर से, नहीं ठीक हुआ. फिर बड़े डॉक्टर के लगे गई, एडमिट हुई 5-6 दिन प्राइवेट में. तो उधर गई, दवा लेने लगी, लेते लेते उनको भी नहीं मालूम कि शुगर है कि क्या है. अभी कभी तो कराई नहीं थी, कभी हुआ नहीं था इनके. तो मैं ली उनको दवा प्राइवेट में. तो लेते लेते उनका आँख सूजने लगा. तो ये क्या बोलने लगा, डॉक्टर साहब मेरे आँख से थोड़ा कम दिखाई देता है. तो क्या बोले कि आँख से कम दिखाई देता है, ये सर दुखता है उसके वजह से, डॉक्टर बोले. तो ऐसा ऐसा 2-3 दिन बीत गया तो बोलने लगे नहीं सर जी मेरा ज़्यादा ही आँख में एकदम सूजन आ जाए इतना. तो वहाँ से वो लोग वो कर दिए, दूसरे हॉस्पिटल में भेज दिए, प्राइवेट में फिर भेजे. तो वहाँ लेके गए तो बहुत भारी हॉस्पिटल में थे, उतना हमारा हैसियत नहीं था कराने का सुविधा. तो वहाँ से आई यहाँ दूसरे जगह. तो वहाँ आई, आँख वाले डॉक्टर को दिखाई. तो आँख वाले डॉक्टर फिर बोले कि हाँ आँख तो अभी सही है, लेकिन इस सर का दवा तुम कराओ, आँख में सही करा देता. तो वहाँ रात भर फिर एडमिट थी, रात भर एडमिट थी फिर वहाँ पर. तो वहाँ से फिर निकाल दिए, लॉकडाउन चालू हो गया बीच में. तो बोले कि 2 दिन कुछ होएगा नहीं, बिल बढ़ेगा और जाओ घर पर. तो वहाँ से फिर गई, तो वहाँ से नहीं वहाँ पर गई, फिर यहाँ आ गई. अच्छा, सायन में आ गए आप? सायन में आ गई, हाँ. तो सायन में यही इलाज चालू हुआ. इधर आई, 2-4 दिन सोई हुई, आँख में लगाए, देखे सुने, फिर उसके बाद ऑपरेशन कर दिए और आँख निकालनी पड़ी. आँख निकालना. हे तुम्हाला हृदयरामच्या पत्नी, तुमचं नाव काय, आपका नाम क्या? मेरा कुंती देवी गुप्ता. कुंती देवी गुप्तांचं बोलणं आपण ऐकलं. या बोलण्यात हे आपल्याला स्पष्ट होते की साधारणतः जनरल फिजिशियनना या गोष्टीची जाणीव नसते, पण म्हणून तुम्हाला सांगतोय की डोळा, नाक आणि कान या संदर्भातल्या कोणत्या जर गोष्टींचं जसं सिम्टम्स वाटतायत तर तुम्हाला ENT स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जा. आणखी एक म्युकरमायकोसिसचा रुग्ण आहे इथे आपल्याला बघायला मिळतोय. न्यूज 18 लोकमतचा हाच प्रयत्न आहे की हा आजार जो आहे तो कोविडपेक्षा पण भयंकर आहे आणि हे अत्यंत जबाबदारीने विधान आम्ही करतोय, कारण कोविडमध्ये सिम्टम्स नसतील आणि तरुण असेल, साधारणतः कोमॉर्बिडिटीज नसेल तर घरच्या घरी उपचार घेऊन वाचता येतंय.
पण म्युकरमायकोसिस मात्र 10 दिवसात तुम्हाला मृत्यूच्या दारापर्यंत नेऊ शकतोय. म्हणून कृपया आजाराला गंभीरपणे घ्या. हृदयरामनी तर आपला डोळा गमावलेला आहे, अनेकांनी आपला जीवही गमावलेला आहे. त्यामुळे कृपया तुम्ही जर असं होत असेल तर डॉक्टरकडे जा. ये बताइए, इनको क्या तकलीफ हुई? इनका सर में पेन होने लगा था और आईज के नीचे भी पेन हो रहा था इनके। तो हम लोगों को लगा कि इनका दांत का प्रॉब्लम होगा, बट डॉक्टर के पास गए तो डॉक्टर ने बोला कि इनका दांत एकदम अच्छा है, कोई प्रॉब्लम नहीं है। फिर हम लोग ने स्पेशलिस्ट के पास गए तो ब्रेन स्पेशलिस्ट ने बताया कि ये न्यू अभी फंगल इन्फेक्शन करके बीमारी आया है, तो उसकी इसको अटैक अभी के अभी आप यहाँ से बॉम्बे साइन हॉस्पिटल अभी इसके बस लेकर जाओ इनको। कहाँ से आप आए? मैं मुमरा से आई हूँ। अच्छा. तो ENT डॉक्टर्स इनको लगेंगे, इनको 24 आवर्स डॉक्टर्स की जरूरत है। तो इसके लिए हम लोग ने इनको यहाँ पे साइन हॉस्पिटल में लेकर आए। यहाँ पर लेकर आए तो इनको ताबड़तोड़ देखते ही इन्होंने बोला कि हाँ, इनको फंगल इन्फेक्शन से, और ताबड़तोड़ एडमिट करके मतलब इनका इलाज स्टार्ट कर दिया। तो इससे मेरी मम्मी की जो आईज है वो बच गई है, अभी भी है उनकी आईज, गई नहीं है, बट ऐसा है कि वो लोग इसका इलाज कर रहे हैं। डॉक्टर इंजेक्शन देताय तुम्ही, आणि त्याचबरोबर आता लाईक आपण इथून दुरून बघू शकतो की त्यांचं तोंड पूर्ण काळं दिसतंय. त्याचा काही संबंध नाहीये ना? नाही, ते तोंडामध्ये पॅलेटमध्ये पण म्युकरमायकोसिस येते थोडासा. त्याच्यासाठी आपण ते त्यांचं ते पॅलेट आहे ते पण जिथे म्युकर पसरलं होतं तेव्हा काढलाय आपण, पॅलेट पण काढलाय. त्याच्या जागी आपल्याला दुसरं एक कृत्रिम म्हणजे पॅलेट बनवून ते लावावं लागणार आहे तिथे. त्याच्यासाठी आपण पेशंटला नायर हॉस्पिटलला पाठवतो. आपण ज्याला पण टाळं म्हणतो ते टाळं. ते टाळा गेलाय. मग ते टाळा आम्ही काढलाय जे म्युकरमायकोसिस मध्ये गेला होता. ते दुसरं टाळा बनवायला आम्ही दिलाय नायर हॉस्पिटल, नायर डेंटल हॉस्पिटलमध्ये. तर तिथून ते दुसरा टाळा तिथे लावावा लागेल मग पेशंटला. पण डोळा वाचला याच्यात. डोळा वाचला याच्यात. मुंबईकरांनो, नुसतं मुंबईकरांनो नाही तर महाराष्ट्रवासियांनो कृपया सावधान राहा. म्युकरमायकोसिस तुमच्या घरापर्यंत कधीही पोहोचू शकतो. हा मुंब्राचा पेशंट आहे. हृदयराम, कहाँ से हैं आप? कोपर से। कोपर. कोपर डोंबिवली से है. तर ही दोन पेशंट्स आपण पाहतो की मुंबईच्या बाहेर आहेत, पण मुंबईमध्ये पण 80% रुग्ण जे इथे येतात पैकी 80% रुग्ण मुंबईतले आहेत. कृपया काळजी घ्या. म्युकरमायकोसिस तुम्हाला असू शकतो, होऊ शकतो, आणि म्हणून असे सिम्पटम्स सापडले, तुम्हाला वाटले तर मी पुन्हा एकदा सांगते, हे तुमच्यासाठी आहे आणि तुमच्या आप्तसुखेंसाठी आहे की कोणतेही असे सिम्पटम्स असे वाटले तर कृपया डॉक्टरकडे जा. कोविडपेक्षा हा अत्यंत भयानक आजार आहे जो जीव घेणार आहे. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, ENT वॉर्ड, सायन, मुंबई. सायन रुग्णालयात वर्षाला 10 जण काळी बुरशी आजाराने ग्रस्त रुग्ण यायचे, पण मागच्या एका महिन्यामध्ये जर लक्षात आपण घेतलं 32 रुग्ण इथे आलेत. म्हणजे जवळपास 3 वर्षातील रुग्ण केवळ एका महिन्यात आलेले आहेत. पैकी 9 जणांचे एक डोळे तर 2 जणांचे दोन्ही डोळे काढावे लागले. मुंबईसाठी ही अत्यंत गंभीर बाब असून कोविडपेक्षा पण भयानक स्थिती आहे. याबद्दलच इत्यंभूत माहिती दिली आहे डॉक्टर रेणुका बुड्रू यांनी. डॉक्टर रेणुका या सायन रुग्णालयातील कान नाक घसा विभागाच्या विभाग प्रमुख आहेत. त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. कोरोनाच्या महामारीचा प्रकोप सुरूच आहे आणि त्यातच एक आणखी मोठी महामारी बघायला मिळते, ती म्हणजे आहे ब्लॅक फंगी, काळी बुरशी, किंवा ज्याला शास्त्रीय भाषेत म्युकरमायकोसिस असं म्हटलं जातं. तुम्हाला खरं तर हे ऐकून नवल वाटेल की एक साधी काळी बुरशी, पण ज्याच्यामुळे जवळपास 50% इतका मृत्यूदर आहे. अगदी बरोबर ऐकलं की साधारणतः कोविडनं बरे होऊन जेव्हा लोक घरी जातात तेव्हा आपण सुटलो असं त्यांना वाटतं, पण खरं तर ते सुटण्यापेक्षा आणखी एका वेगळ्या आजारात अडकतायत. हा आजार नेमका किंवा हा म्युकरमायकोसिस कसा जीवघेणा तुम्हाला ठरू शकतो आणि तो कसा ओळखावा, या संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्याबरोबर डॉक्टर रेणुका बुड्रू आहेत, ज्या विभाग प्रमुख आहेत सायन रुग्णालयातल्या ENT विभागाच्या. प्रोफेसर रेणुका, नमस्कार. खरं तर खूप गोष्टी तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत, पण सगळ्यात आधी महत्त्वाचं की म्युकरमायकोसिस याला तुम्ही पॅन्डेमिक म्हणताय, तर पॅन्डेमिक का म्हणताय? तर ॲक्च्युली मी म्हणेन की हे पॅन्डेमिकमध्ये एपिडेमिक आहे. कारण की पॅन्डेमिक म्हणजे पूर्ण जग, पण हे आपल्याला जास्ती करून ट्रॉपिकल कंट्रीज लाईक इंडियामध्ये जास्ती दिसतंय. म्हणून आय वुड से की एपिडेमिक इन अ पॅन्डेमिक असं म्हणा. की जनरली सायन हॉस्पिटलमध्ये वर्षातनं आम्ही जवळजवळ एक 10 असे पेशंट बघतो, आणि मागच्या 1 महिन्यात आम्ही 32 पेशंट बघितलेले आहेत. तर ते ऑब्व्हियसली इतकं ते वाढतंय की त्याला आटोक्यात ठेवायला
म्हणजे इतकं सोपं नाही आहे. पण जेव्हा तुम्ही म्हणता की ही जी ब्लॅक फंगी आहे किंवा काळी बुरशी आपण म्हणतो, ही साधारणतः प्रत्येक माणसाच्या जवळपास कुठे असते, कशी लागण होते याची? तर ही जी बुरशी आहे त्याला आम्ही कॉमेन्साल म्हणतो. म्हणजे ती निसर्गात अशी हवेत जमिनीत असते. त्याला म्युकर मायकोसिस जे म्हणतो, ती काळी बुरशी आहे. पण आपल्याला आपली इम्युनिटी चांगली असते. म्हणजे ती आपल्या शरीराच्या हो, आपल्या नाकात सुद्धा असू शकते. अच्छा, म्हणजे आता तुमच्याही नाकात असू शकते, हो माझ्याही? हो हो असू शकते. पण मग तुम्हाला मला त्रास नाही होणार? ह्याच्यासाठी नाही होत कारण की आपली इम्युनिटी चांगली आहे. अच्छा. पण कोविडमध्ये काय होतं की कोविड झाल्यानंतर इम्युनिटी खाली होते आणि त्यात खास म्हणजे जे डायबिटीसचे पेशंट असतात त्यांच्यात शुगर जर अनकंट्रोल झाली आणि त्यांना जर स्टिरॉइड दिले गेले तर एक तर कोविड, दुसरं डायबिटीज अनकंट्रोल्ड आणि तिसरं स्टिरॉइड दिल्यामुळे जास्ती अजून ती शुगर अनकंट्रोल होणार. ह्याच्यात संबंध ह्या सगळ्या कारणांमुळे इम्युनिटी फार लो होते आणि त्यामुळे जो नॉर्मली जो फंगस आपल्याला आजार नाही होत त्याचा, तो ह्या लोकांना जीवघातक असा आजार होऊ शकतो. म्हणजे कोविड मधनं तुम्ही वाचताय खरे, पण मग पुढे प्रत्यक्ष तुमच्यासोबत हे होऊ शकतंय? होऊ शकतं. आणि काय होतं, ही जी बुरशी आहे ही पहिल्यांदा नाकात होते आणि नाकाच्या बाजूला जे सायनसेस असतात त्याच्यात होते आणि तिथून मग ती डोळ्यात जाते. तर इन्फेक्शन डोळ्यात जातं आणि डोळ्याच्या पाठीमागनं शेवटचं जे डोळ्याचं मोस्ट पोस्टिरियर जेव्हा मागे म्हणतो, तिथून ती मेंदूत जाऊ शकते. आपण जाणून घेतलं की हा आजार किती भयानक आहे. घाबरून जाण्याचं कारण नाही, पण वेळीच याची लक्षणं दिसल्यास त्यावरती उपचार घेणं, जर ते उपचार घेतले तर हा आजार आवाक्यात येऊ शकतो. दुसरी गोष्ट, काळजी घेण्याव्यतिरिक्त दुसरं आपल्या हातात काही नाही आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेकनंतर या संदर्भातल्या इतरही बातम्या पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत भांडूपमध्ये राहणाऱ्या विनय यांना कोविड जम्बो केअर सेंटरमध्ये असतानाच काळी बुरशी आजारानं ग्रासलं. तिथल्या डॉक्टरांना नेमकं त्यांना काय झालंय कळत नव्हतं, पण अशावेळी काही दिवस पेन किलर घेऊन त्यांच्यावरती उपचार केले जात होते. त्यांची तब्येत आणखीन खालवली, त्यांचं इन्फेक्शन डोळ्यापर्यंत पोहोचलं, पण सुदैवानं डॉक्टरांनी त्यांचा डोळा वाचवलाय. काय नेमके त्यांच्यावरती उपचार करण्यात आले, काय आहे विनयाची कहाणी, पाहूयात. म्युकरमायकोसिस मध्ये कधी कधी डोळा काढावा लागतो किंवा कधी कधी मृत्यूही होतो. हे जरी भयानक वास्तव असलं तरी हेही विसरता कामा नये की जर तुम्ही वेळीच आलात तर आणि वेळीच ट्रीटमेंट तुम्हाला मिळाली तर तुमचा डोळाही वाचेल आणि जीवही वाचेल. अशाच एक रुग्ण आहेत आपल्याबरोबर, विनया कदम. विनय कदमना खरं तर कोविड असतानाच म्युकरमायकोसिस झाला होता आणि मग त्यांना सायनमध्ये आणण्यात आलं होतं. वेळीच उपचार मिळाल्यानं आपण बघतोय की त्यांचा डोळा पूर्णपणे वाचलेला आहे. आणि हेच सांगायचा प्रयत्न करतोय की जर तुम्हाला तुमचे सिम्पटम्स तसे आढळले तर डॉक्टरकडे जा आणि नेमकं तुम्हाला तुमचा जीव तर वाचतोच, प्रश्नच नाही, पण डोळा वाचवता येतो, विशेषतः दृष्टी वाचवता येते. विनयाच्या खरं तर मुलगी आहे आपल्याबरोबर, तिच्याकडे जाणून घेऊ. सृष्टी, मला सांग की साधारणतः आईला म्युकरमायकोसिस झाला हे तुला कधी कळलं होतं? ॲक्च्युली कोविड सेंटरमध्ये असतानाच काही सिम्पटम्स जाणवले होते, पण तिकडच्या डॉक्टरांना ते डायग्नोज नव्हते झाले. तर त्यांनी आम्हाला एक प्रायव्हेटली एक PNS CT स्कॅन सांगितला. तो केल्याच्या नंतर मग त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही ENTमध्ये रेफर करा. सो आम्ही तिथून मग तिला हलवलं. ॲक्च्युली तेव्हा ती पॉझिटिव्ह होती, पण नंतर मग आम्ही तिचं पुन्हा रिपोर्ट केला तर फॉर्च्युनेटली त्या दिवशीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि आम्ही सायनला घेऊन आलो. आणि मग तो CT स्कॅन इकडे दाखवल्यानंतर इथे सायनमध्ये डायग्नोज झालं की तिला म्युकर झाला आहे. आईला नेमका त्रास काय होता तेव्हा? ॲक्च्युली तिला पूर्ण म्हणजे फेसला सूज आली होती, डोळ्याला, नाकाच्या इथे तिच्या म्हणजे नाकातून ब्लिडिंग होत होतं आणि तोंडामध्ये थोडं इन्फेक्शन होतं, तोंडामध्ये जखमा होत्या म्हणजे टाळ्याला, तिच्या पॅलेटला. म्हणजे असं लाल लाल झाल्यासारखं होतं की काय नेमका? तू बघितलं होतं? ब्लॅक होतं. ब्लॅकच होतं. अच्छा, ब्लॅक दिसत होतं लिटरली? हो. अच्छा, बरं. डॉक्टर, जेव्हा ते तोंडात येतं तेव्हा ते दिसू शकते, म्हणजे जसं सृष्टी म्हणते तसं दिसू शकतं. डोळ्यात, तोंडात सुद्धा येतं, पण मेनली ते डोळ्यात आणि तोंडातलं एवढं देअर इज नॉट इतकं प्रॉब्लेम नाहीये जितका डोळ्यात जाणं आहे. तर हिच्या डोळ्यात सुद्धा गेलेलं, पण त्या मनाने औषध उपचार
कारण वेळीच आले. वेळीच झाला तर वी वर एबल टू सेव्ह हर. आम्ही त्यांच्या डोळ्याला वाचू शकलो. पण तोंडात झालं तर ते तोंडाचं जे चाळू असतं तेवढं सुद्धा काढायला लागतं कधी कधी आम्ही ठेवतो आणि ट्रीटमेंटनी बरं होतंय का तेही बघतो. बरं मॅम, मला एक गोष्ट सांगा, तुमच्याकडे जाणून घ्यायची की जसं तुम्ही म्हणाल की प्रत्येक पेशंट नुसार साधारणतः इंजेक्शनचं प्रमाण हे वेगळं असतं. या पेशंटला किती साधारणतः इंजेक्शन दिलं? त्यांना 42 दिवस दिलेलं ना, 42 दिवस इंजेक्शन. तर काही लोकांना काय आहे की आम्ही डोस जो असतो तो साधारण 2 ग्रॅम देतो. पण 2 ग्रॅम डोस दिल्यानंतर परत आम्ही दुर्बिणीने बघतो आणि जर सगळं चांगलं झालं असेल, नॉर्मल झालं असेल तर मग आम्ही पुढे डोस देत नाही. पण समजा आपण 6 आठवडे डोस दिला आणि त्याच्यानंतर आम्ही दुर्बिणीने बघितलं की ते अजून परत आहे, ती बुरशी अजून गेलेली नाही, तर ते जवळजवळ 8 आठवडे सुद्धा द्यायला लागतं. तिला त्रास होत होता तो, तेव्हा प्रायव्हेट सिटी स्कॅन केला आणि मग तिथून जम्बो कोविड सेंटरमधून तिला भांडुपला रोमिनमध्ये हलवलं. एक प्रायव्हेट हॉस्पिटल आहे तिथे. तर त्यांनी तिथे ENT स्पेशालिस्टने बघितलं आणि त्यांनी सांगितलं की हे सिव्हिअर आहे, आम्ही इथे ट्रीटमेंट नाही करू शकत, तुम्ही सायनलाच जा म्हणून. सो आम्ही तिला 27 जानेवारीला इकडे आणलं सायनला. आणि इतका म्हणजे खूप खर्च झाला असता ऍक्च्युली जर आपण एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. प्रायव्हेटवाल्यांची सिच्युएशन अशी होती की प्रायव्हेटवाले हात लावायलाच तयार नव्हते. या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे जी प्रकर्षाने जाणवत होती, म्हणजे कोविड झाल्यावरच नाही तर कोविडची ट्रीटमेंट सुरू असताना, म्हणजे कोविड बाधित असताना पण म्युकरमायकोसिस तुम्हाला ग्रासू शकतो किंवा काळी बुरशी तुम्हाला लागू शकते. त्यामुळे कृपया असे सिम्पटम्स असतील तर वेळीच खबरदारी घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारांना सुरुवात करा. प्रवीण शेट्टी सह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, सायन हॉस्पिटल, मुंबई. यानंतर इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगणं की हे सगळं आता आपण बघितलं, यावरनं घाबरून जाऊ नका. कारण याची लक्षणं जी आहेत ती त्वरित लक्षात येतात आणि जर तशी लक्षणं आहेत तर डॉक्टरांना संपर्क साधा. पहिल्या 5 ते 10 दिवसात यावरती उपचार होणं फार आवश्यक असतं. काळजी घेणं हा एकमेव उपाय. यानंतर इथे थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.